हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 5वीची माहेरी कविता गाणार आहोत. तर आता बघूया आपण. एक स्त्री जात्यावर लाडूसाठी सोजीचं म्हणजे ओढलेले गहू दळते. ते गहू दळताना तिच्या मनात आलेल्या माहेरविषयी गोड कल्पना ती ह्या कवितेत मांडते. तापी काठची चिकणी माती ओटा तरी बांधू ग बाई, असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई, असं जात चांगलं तर सोजी तरी दळू ग बाई, अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई, असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई, असा शेला चांगला तर भाऊ राया भेटू ग बाई, असा भाऊ राया चांगला तर दारी रथ आणील ग बाई, असा रथ चांगला तर नंदी तरी झुपीन ग बाई, असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई, असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई. जात्यावर गहू दळत असताना त्या स्त्रीच्या मनात आलेल्या कल्पना ती आपल्या कवितेतून मांडते. चिकण मातीचा उल्लेख केला आहे तिने. तापी काठच्या चिकण मातीचा, त्याचा ओटा बांधू, त्या ओट्यावर जातं मांडू, जात्यावर सोजीचं म्हणजे गव्हाचं दळू, त्या दळलेल्या पिठाचे सोजीचे लाडू बांधू, ते लाडू शेल्याच्या पदरी म्हणजे तिच्या असलेल्या साडीच्या पदरी बांधू ग बाई, असा शेला चांगला तर भाऊ रायाला भेटू ग बाई. शेला म्हणजे अंगावर पांघरायची भरजरी वस्त्र. असा भाऊ चांगला तर दारी रथ आणील बाई, तिचा भावाविषयी भावना सांगते. असा रथ चांगला तर नंदी तरी झुपीन ग बाई, नंदी म्हणजे बैलगाडी, असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई. तिला वाटतं माहेराला सोजीचे लाडू घेऊन जाऊ आणि आपण माहेराला धिंगा मस्ती करू, अशा तिच्या मनात विविध कल्पना येतात. अशी छान कविता सदाशिव माळी यांची कविता आहे.